द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या समोर नवं संकट उभं राहिलंय। यंदाच्या वर्षी झालेल्या सततच्या पावसामुळे द्राक्ष बागांना फळधारणाच झालेली नाहीये आणि त्यामुळे धाराशिव जिल्ह्यामधल्या कवडगाव इथल्या शेतकरी द्राक्ष बागा काढून टाकताना दिसतायत। गावामध्ये जवळपास 200 एकर क्षेत्रावरती द्राक्षांच्या बागा आहेत। 15 ते 20 वर्षांपर्यंत जोपासली जाणारी द्राक्षांची बाग ही 5 ते 7 वर्षांमध्ये काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। आतापर्यंत गावामध्ये 25 एकर क्षेत्रावरती द्राक्षबाग काढण्यात आली आहे। अजूनही काही बागा या काढल्या जाऊ शकतात। जवळपास 100 एकर क्षेत्रावरच्या द्राक्षबागेला या पावसाचा फटका बसतोय, त्यामुळे फळधारणा झालेली नाही। कारण की सततचा जो अतिरेकी पाऊस झाला या वर्षी, त्यामुळं द्राक्षाला मुळीनं काम केलं नाही। सतत पाऊस पडला, वापसा कंडिशन नव्हती, त्यामुळं मुळी वापशात नसल्यामुळं आणि वरून सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळं द्राक्षाची घड निर्मिती झाली नाही। आम्हाला जो खर्च करायचा होता तो करावा लागला एप्रिल टू ऑक्टोबर, आणि ऑक्टोबरनंतर छाटणी करून आतापर्यंतचा बराचसा खर्च वाया गेला। आता ही बाग लावून एक 7 ते 8 वर्ष झाले, परंतु सततच्या पावसामुळं गावातील 200 एकराच्या वरती क्षेत्र असणारं क्षेत्र सध्या 100 एकर एकही गड नसणारं क्षेत्र आहे गावामध्ये। त्याच्यामुळं काढून टाकण्याची वेळ शेतकऱ्यावर आलेली आहे। तरी शासनानं याच्याकडे गांभीर्यानं दखल घेऊन शेतकऱ्यांना योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न करावा। सर्वसाधारणपणे द्राक्षाची बाग हे 15 वर्षापासून 20 वर्ष ह्या पिरियडमध्ये टिकली जाते। ते मॅनेजमेंटवरती डिपेंड आहे। आणि दुसरी गोष्ट, आता इथं बागेची पाहणी केली असता व्हेजिटेटिव्ह वाढ बऱ्यापैकी आहे, परंतु त्याची रिप्रोडक्टिव्ह वाढ आहे तर ते काही नाही आहे। असे जर जिल्ह्यामध्ये जेवढे शेतकरी असतील तर त्यांचा क्षेत्र वगैरे एकत्र करून शासनाला त्याचा प्रस्ताव पाठवण्यात येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।